नमस्कार मित्रांनो. आतापर्यंत आपण बघितलं की आपली जी इथेची परीक्षा आहे ती इथेची परीक्षा कशी होणार आहे, कोण देऊ शकणार आहे. तसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना देता येणार आहे. तर कशा पद्धतीने देता येणार आहे किंवा का 4थीच्याच विद्यार्थ्यांना का आणि अजून काय काय बाकीचे क्रायटेरियाज आहेत. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगितलं की इयत्ता 4थीला जे विद्यार्थी आत्ता आहेत म्हणजे काय की आत्ता ज्या वेळेला आता मार्च महिन्यामध्ये परीक्षा होईल बरोबर, मार्च एप्रिलमध्ये आपली एक्झाम होत असते, ते विद्यार्थी 5वीला जाणार आहे बरोबर. आता हे जे विद्यार्थी 5वीला जातील त्या विद्यार्थ्यांना फक्त ही परीक्षा देता येणार आहे, इथेची परीक्षा. ठीक आहे. 5वीच्याच विद्यार्थ्यांना का? कारण की 5वीचे जे विद्यार्थी आहेत ते पुढे जाऊन 5वीत असताना नवोदयची एक्झाम देणार आहेत बरोबर. मग आता ही जी नवोदयची एक्झाम आहे ही त्यांना पुढच्या वर्षी देता येणार आहे आणि त्यांच्याकडे प्रिपरेशन करायला साधारण वर्षभराचा टाइम आहे. ठीक आहे. आपली जी बॅच आहे ना ती तेवढी लांब चालणार आहे, मोठी बॅच आपण घेतोय. ठीक आहे. तो त्याच्यामुळे 5वीला जे जाणारे विद्यार्थी आहेत किंवा आता जे 4थीला विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपली इथेची एक्झाम जी आहे ती देता येणार आहे. ठीक आहे. मग आता कुठल्या बोर्डामध्ये शिकत असला पाहिजे विद्यार्थी, कुठल्या माध्यमात शिकत असला पाहिजे. बऱ्याच पालकांनी विचारलं किंवा बऱ्याच लोकांचा फोन आला की आमचा विद्यार्थी CBSEला आहे, मग आम्ही काय करायचं. तुमचा विद्यार्थी कोणत्याही बोर्डमध्ये शिकत असू दे, SSCला असू देत, CBSEला असू देत, ICSEला असू देत, कुठल्याही बोर्डामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला इथेची एक्झाम जी आहे ती देता येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माध्यम कुठलं पाहिजे. मध्ये एक कोणीतरी विचारलं होतं आम्हाला की इंग्रजी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना देता येईल का. मी तुम्हाला म्हणते की कुठल्याही बोर्डातल्या विद्यार्थ्यांना देता येणार आहे. तर याचा अर्थ काय की कुठल्याही माध्यमात शिकणारा विद्यार्थी असू देत. ठीक आहे. मग मराठी असू देत किंवा इंग्रजी असू देत किंवा इतर कुठलंही माध्यम असेल तरीही हरकत नाहीये. फक्त अट एकच असणार आहे की मराठी आणि इंग्रजी या दोघांपैकीची एक भाषा जी आहे ती एक भाषा त्या विद्यार्थ्याला अतिशय व्यवस्थित येत असली पाहिजे. कारण आपला भाषेचा जो पेपर आहे तो भाषेचा पेपर आपल्या ह्या दोनच भाषांमध्ये होणार आहे. ठीक आहे. भाषेचा पेपर ह्या दोन भाषांमध्ये होत असल्यामुळे आपल्याला मराठी किंवा इंग्रजी दोघांपैकी एक भाषा जी आहे ती त्या विद्यार्थ्याला अतिशय व्यवस्थित येत असली पाहिजे. ठीक आहे. अजून काय अट आहे तर दुसरी आपली अट आहे की भारतीय रहिवासी असायला पाहिजे. कारण नवोदय विद्यालयाची ज्या वेळेला तुम्ही एक्झाम देताय त्यावेळेला नवोदयमध्ये ऍडमिशन घेणारा जो विद्यार्थी असतो त्याला ही अट असते की भारतीय रहिवासी असायला हवा. त्याच्यामुळे ती सेम अट आपण इथेच्या एक्झामला सुद्धा ठेवलेली आहे. ठीक आहे. तो अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना 4थीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही बोर्डातल्या कुठल्याही मीडियमच्या म्हणजे काय CBSE असू देत, ICSE असू देत, सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्याला ही एक्झाम देता येणार आहे. ठीक आहे. तो हे तर झाले बेसिक प्रश्न. त्याच्यानंतर काही पालकांचा असा प्रश्न आला की का द्यायचे. तो मुळात मी हे तुम्हाला मागच्या वेळेला पण सांगितलं होतं, आपली जी पहिला जो लेक्चर होता ना त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं होतं. पुन्हा मी एकदा एक्सप्लेन करते की आपण एकूण 600 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणार आहोत. ठीक आहे. टोटल 600 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे. मग ही जी स्कॉलरशिप आहे ही कशा पद्धतीने असणार आहे तर पहिल्या 25 विद्यार्थ्यांना आपण पूर्णपणे फ्री नवोदयची जी काही आपली बॅच असणार आहे ती नवोदयची बॅच 27 तारखेला आपण सुरू करतोय. ती बॅच पूर्णपणे फ्री असणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या 26 ते 100 या रँकमध्ये येणारे जे काही विद्यार्थी आहेत म्हणजे टोटल 75 स्टुडंटला आपण 75% स्कॉलरशिप देणार आहोत. विद्यार्थ्यांना फक्त 1249 रुपये फी ही बॅचसाठी भरावी लागणार आहे. त्याच्यानंतर 101 ते 300 पर्यंतची जी काही रँक असणार आहे विद्यार्थ्यांची अशा 200 विद्यार्थ्यांना आपण 50% स्कॉलरशिप देणार आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना फक्त 2499 रुपये जे आहे ती बॅचची फी भरावी लागणार आहे. म्हणजे टोटल जी फी आहे ती 4999 आहे पण विद्यार्थ्यांना मात्र किती भरावी लागणार 2499 भरावी लागणार आहे जर तुम्ही 50% स्कॉलरशिपच्या अलॉटमेंटमध्ये आलात तर. जर तुमचा रँक जो आहे तो 301 ते 600 पर्यंत असेल तर मग तुम्हाला 25% स्कॉलरशिप मिळणार आहे आणि त्या 25% स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांना फी द्यावी लागणार आहे 3749 रुपये. ठीक आहे. तो अशा पद्धतीने ही फी जी आहे त्या फी मध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. आपली जी बॅच आहे ती बॅच 27 जानेवारी रोजी नवोदयची बॅच जी आहे ती लॉन्च होणार आहे. त्याच्यामुळे आपण काय केलंय की इथेचा जो पेपर आहे तो इथेचा पेपर सुद्धा आपण लवकर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता या बॅचची जी फीज आहे ती फीज टोटल फी आहे तुमची 4999. या 4999 मध्ये आपण काय काय देणार आहोत विद्यार्थ्यांना तर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ही आपली बॅच असणार आहे. संपूर्ण जे काही प्रॉपर सिलेबस आहे नवोदयचा प्रॉपर जो सिलेबस आहे तो पूर्णच्या पूर्ण सिलेबस आपण त्या विद्यार्थ्यांचा कव्हर करणार आहोत. ठीक आहे.
रेकॉर्डेड जे व्हिडिओज आहेत ते त्यांना कधीही बघता येतील. आपली जी बॅच आहे ती लाईव्ह पण आहे आणि रेकॉर्डेड पण आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की विद्यार्थ्यांना ही बॅच कधीही बघता येणार आहे, की जर समजा तुम्हाला एखादा लेक्चर नाही लक्षात आलं किंवा एखाद वेळेला तुमच्याकडनं मिस झालं तर ते लेक्चर तुम्हाला पुन्हा नव्याने बघता येऊ शकतं. ठीक आहे. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला बॅचेस आपल्या उपलब्ध असणार आहेत. त्याच्यानंतर लाईव्ह डाऊट सेशन्स जे असतील ते होणार आहेत आपले. त्याच्यानंतर चॅटच्या माध्यमातून तुम्ही शंका ज्या आहेत त्या शंका शिक्षकांपर्यंत पोहोचवू शकता, त्याच्यावर तुम्हाला उत्तरं मिळतील. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्या वेळेला विद्यार्थी देतोय त्यावेळेला त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीचे आपल्याकडे काही आपण स्पेसिफिक सेशन्स घेणार आहोत त्या विद्यार्थ्यांचे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेग्युलर डेली बेसिसला सुद्धा आपण टेस्ट घेणार आहोत आणि वीकली बेसिसला सुद्धा आपण टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांकडनं प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. कुठल्याही डिव्हाइसवर तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे लॅपटॉप असू देत, मोबाईल असू देत, कोणताही डिव्हाइस असू देत, त्या डिव्हाइसवर तुम्हाला बघता येईल. आणि अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण नवोदयचं जे काही एंट्रान्स एक्झाम आहे त्या एंट्रान्स एक्झामसाठी तुमच्याकडनं पूर्णपणे तयारी जी आहे ती तयारी करून घेतली जाईल आणि ती सुद्धा अनुभवी शिक्षकांकडनं करून घेतली जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही जी बॅच आहे ही 4,999 रुपयाची बॅच आहे. बऱ्याच पालकांना असं वाटतं की आमच्याकडे एकाच वेळेला एवढे पैसे नसतात. मग अशा वेळेला आपण काही पालकांसाठी की म्हणजे ज्यांना इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचं आहे त्यांना इन्स्टॉलमेंटचं सुद्धा ऑप्शन आपण दिलेला आहे. तुमची फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी असेल ती असेल 2,000, सेकंड इन्स्टॉलमेंट 2,000 आणि थर्ड इन्स्टॉलमेंट 2,000. अशा पद्धतीने तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा ही बॅच विकत घेता येणार आहे. बऱ्याच पालकांना आता दुसरा असा प्रश्न पडतो की जवाहर नवोदय विद्यालयामध्येच आम्ही का जावं. ठीक आहे. जवाहर विद्यालयामध्ये जाण्याचे काय फायदे आहेत आमचे. तो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मोफत शिक्षण आहे. ठीक आहे. कुठून कुठपर्यंत 6वी पासून. आता तुमचा विद्यार्थी 4थीमध्ये, आता तुमचा पाल्य 4थीमध्ये, 5वीत गेल्यानंतर तो ती एंट्रान्स एक्झाम देणार आणि मग 6वीचं जे ऍडमिशन होईल ना ते जवाहर विद्यालयामध्ये होणार आहे. आणि मग तिथे ऍडमिशन झालं की 12वी पर्यंत तुम्हाला 1 रुपया भरायची गरज नाहीये. मुलांचं राहणं खाणं मी घेतलेलं आहे. ते रेसिडेन्शियल स्कूल्स असतात, राहतात तिथे मुलं, तिथेच राहतात, त्यांना काही घरी येऊन राहायची गरज नसते. किंवा रेग्युलरचं जसं आपलं स्कूल असतात ना की मुलगा गेला मग व्हॅनचे पैसे वेगळे, कपड्यांचे पैसे वेगळे, स्टेशनरीचे पैसे वेगळे, हे सगळे पैसे जे आहेत आपल्याला कुठलाही 1 रुपया सुद्धा भरायची गरज पडत नाही. त्याच्यामुळे अगदी साधे सिंपल 6वी ते 12वी 12 ते 15 लाख रुपयांचा खर्च जो आहे ना आपला एज्युकेशनवर होणारा, तो एज्युकेशनवर होणारा खर्च वाचतो. ठीक आहे. त्याच्यानंतर CBSE बोर्डामध्ये आता हे 6वीला ऍडमिशन झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला CBSE बोर्डामध्ये ऍडमिशन मिळतं. ठीक आहे. नवोदयच्या ज्या स्कूल्स आहेत तर CBSE पॅटर्नने चालतात. ठीक आहे. तुमचा विद्यार्थी आता मराठी मीडियमला जरी असला ना तरी नवोदयला तो 6वीला गेल्यानंतर त्याला CBSE पॅटर्नमध्येच घेतलं जाईल आणि त्यानुसार ते व्यवस्थित शिकवतात की अरे हे विद्यार्थी आता वेगळ्या वेगळ्या भाषेतनं आलेले आहेत, वेगळ्या वेगळ्या बोर्डातनं आलेले आहेत, तर त्या पद्धतीने तिथे नवोदय विद्यालयामध्ये छान शिकवलं जातं. तिथले जे सगळे शिक्षक आहेत ते सगळेच्या सगळे अनुभवी आहेत, गव्हर्नमेंटचे. हे जे सगळं आहे ना हे गव्हर्नमेंटची स्कीम आहे. जवाहर नवोदय विद्यालय ही गव्हर्नमेंटची स्कीम असल्यामुळे काय होतंय की गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेला आहे, गव्हर्नमेंटने आपल्याला चान्स दिलेला आहे. आपण फक्त काय करायचं आहे, आपण तेवढा अभ्यास करून तिथे ऍडमिशन घ्यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं सगळं रुटीन जे असतं ते डिसिप्लिन्ड असतं, फोकस असतं. सगळ्यात महत्त्वाचं आजकालची जी आपली सगळ्या पालकांची एक असते ना कन्सर्न, आमच्या मुलाला मोबाईलचं व्यसन आहे, आमच्या मुलाला मोबाईलचं ॲडिक्शन आहे, कॉन्स्टंटली मोबाईल बघत असतात. तर ती जी गोष्ट आहे ना ती तिथे कमी होते, कमी काय बंद होते. ठीक आहे. वेगळे वेगळे जे काही को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणतो, सर्वांगीण विकासासाठी ज्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं स्पोर्ट्स झालं, म्युझिक झालं, आर्ट झालं, अशा वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज सुद्धा जवाहर नवोदय विद्यालयामध्ये घेतल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं JEE, नीट, NDA आणि SSC यासारख्या ज्या काही बाकीच्या एक्झाम्स आहेत या एक्झामची तयारी सुद्धा जवाहर नवोदय विद्यालयामध्ये करवून घेतली जाते. म्हणजे आता तुमचा विद्यार्थी 6वीला तिथे गेला, 12वी नंतर जर समजा त्याला मेडिकलला जायचं असेल, त्याला MBBS करायचं असेल तर तुम्हाला वेगळा क्लास लावायची गरज नाहीये. तिथेच तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालयामध्येच तुमचा नीटचा जो क्लास आहे तो होऊन जाणार आहे. ठीक आहे. अतिशय सुरक्षित असतं, अतिशय स्वच्छ असतं आणि कॅम्पस देखील अतिशय सुंदर व्यवस्थित असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रामीण जे काही विद्यार्थी असतात ना, जे ग्रामीण भागातून येतात त्यांच्या विकासासाठी ही सगळ्यात उत्तम संधी आहे. याला मी कारण सांगते की जे काही आपले 80 सीट्स असतात. ठीक आहे. जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रत्येक शहरामध्ये एक शाळा असते आणि त्या एका शाळेमध्ये 80 सीट्स असतात.
आता ह्या 80 सीट्सपैकी 75% सीट्स आहेत ना, 75% आउट ऑफ दिस 80, ह्या 80 पैकी 75% सीट जे आहेत ते ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे आता 75% विद्यार्थी जर ग्रामीण भागात येणार आहे, तर त्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना किती मोठ्या प्रमाणावर अपॉर्च्युनिटी जी आहे ती समोर येणार आहे याचा आपण विचार करूयात. आता या सगळ्यांसोबतच आता ही इतकी तयारी जी आहे, मी तुम्हाला सांगितलं की 80 सीट आहेत. 80 सीट जरी असल्यात ना, तरी ह्या 80 सीटपैकी एकेका सीटसाठी साधारण 100, 100, 200 फॉर्म्स येतात. ठीक आहे. म्हणजे आपण कमीत कमी 100 जरी पकडलेत ना, तरी 8,000 विद्यार्थी फॉर्म भरतायत. बरोबर. आता ह्या 8,000 विद्यार्थ्यांपैकी तुमचा विद्यार्थी, तुमचा पाल्य जर तुम्हाला हवा असेल, त्याच्यासाठी आपण ही जी नवोदयची बॅच आहे ना, ही नवोदयची बॅच आणलेली आहे. ही जी बॅच आहे, ह्या बॅचचं मेन रिझनच हे आहे की आपला पाल्य जो आहे तो पाल्य त्या 80 विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये यावा, आणि त्याची जी तयारी आहे ती तयारी आपण आत्तापासून, चौथीपासून, तुम्ही म्हणाल की इतक्या लवकर कशाला करायचं आहे, काय गरज आहे, चौथीपासून तयारी करून घ्याल ना, तेव्हा जाऊन तो 5वीमध्ये ती एक्झाम देऊ शकणार आहे. आत्तापासून आपल्याला आपल्या पाल्याला ती सवय लावायची, फोकसची सवय लावायची. आत्तापासून आपल्याला त्या कॉम्पिटिशनची जर आपण सवय लावली ना, तर जाऊन ती एक्झाम आपण क्वालिफाय करू शकणार आहे. आणि तिथेच नाही ना, तिथेच थोडी ना थांबतो आपण. म्हणजे असं काही नाही की नवोदयची एकच एक्झाम आहे किंवा त्याच्यानंतर एक्झाम नाही. आपल्याकडे खूप साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत. आपल्याकडे गव्हर्नमेंटने लहान मुलांसाठी खूप साऱ्या एक्झाम्स तयार केलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या ज्या काही एक्झाम्स आहेत ना, ह्या सगळ्या एक्झाम्सचा जो पाया आहे, त्या पायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लागतं तुम्हाला गणित, दुसरं लागतं तुम्हाला बुद्धिमत्ता, आणि तिसरं लागतं तुम्हाला भाषा. ठीक आहे. तर हे तर तुमचे मेन झालेत. याच्यावरच तुमचं पुढे सगळं चालणार आहे. म्हणजे तुम्ही जेईई द्या, जेईई दिली तरी तुम्हाला गणित लागणार आहे, एनडीए दिलं तरी तुम्हाला गणित लागणार आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या ना, तुम्हाला गणित लागणारच आहे. याच्याचमुळे आपल्याला काय करायचं आहे की आपल्या पाल्याला आपल्याला लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टींची सवय लावायची आहे. आणि ती सवय लावण्यासाठी ही जी इथेची परीक्षा आहे, ही असं आपण म्हणूयात की पहिली पायरी म्हणून तिला आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे. जर तुम्हाला फॉर्म भरायचे असतील, जर तुम्हाला इथेची एक्झाम द्यायची असेल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. म्हणजे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर आणि तरच तुम्हाला एक्झामला बसता येणार आहे. मग तो फॉर्म कुठे भरायचा किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्यासाठी मी पुन्हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. परंतु आता एक छोटंसं मी सांगते की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली जर तुम्ही बघितलं ना, तर खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स असतो आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला एक फॉर्म ओपन होईल, ज्याच्यामध्ये पाल्याचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, शाळेचं नाव, शहर कुठलं, कितवीला आहे, मीडियम कुठला आहे शिकण्याचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या फॉर्ममध्ये विचारलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे अशा बेसिक गोष्टी विचारलेल्या आहेत. तर तो फॉर्म तुम्ही भरा. तो फॉर्म भरला की तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते होऊन जाणार आहे. रजिस्ट्रेशन झालं की त्याच्यानंतर आपली जी एक्झाम आहे त्या एक्झामबद्दलची वेळोवेळी माहिती मी तुम्हाला अशी ह्या सिरीजमधनं देत राहील. थँक्यू.